देवाने स्त्री बनवली, पण ही एक चूक झाली. सृष्टी निर्मितीचा तो काळ होता. निसर्गाची चालू होती घाई, पण देवाचं राहिलं होतं महत्वाचं काही. देवही थकला होता पूर्ण, पण निर्मिती एका रूपाची राहिली होती अपूर्ण. देवदूताने नवल केले, विचारले त्या विधात्याला, काय आहे एवढं खास जो वेळ लागतोय या रचनेला. हसून विधाता सांगू लागला, तिची ताकद आणि तिची माया. किती अटींनी बांधली आहे ही सुंदर नितळ काया. कोणत्याही परिस्थितीत तिला खंबीर उभे राहायचे आहे. दोनच हातात विश्वाचे सगळे ओझे व्हायचे आहे. कितीही मोठी जखम असो की हृदय कुणाचे तुटलेले, तिच्या एका नजरेत सांधेल दुःख मनाचे साठलेले. ती स्वतः जरी आजारी असेल तरी 18 तास ती जागी दिसेल. स्वयंपाक करेल भारी, अंगणातली तुळस तशीही नारी. सगळे जग जेव्हा झोपलेले तेव्हा घराची पंती तीच असेल. देवदूत गेला जवळ तिच्या आणि हळूच तिचा हात धरला. म्हणाला, विधात्या खूप मऊ आहे हा गंध, तू जो आहेस विणला. देव म्हणाले, मऊ आहे ती, पण वज्राहूनही ताट आहे. किती सोसेल किती जिंकेल, हिच्यात अथांग हिमतीची लाट आहे. देवदूताने पाहिले तेव्हा एक पाण्याचा थेंब गळाला. काय आहे हे प्रभू, तू हिच्यावर खूप मोठा अन्याय केला. विधाता म्हणाला, अन्याय नाही, ते अश्रू तिच्या संघर्षाचे. मार्ग आहेत ते तिचे, दुःख प्रेम आणि अभिमानाचे. संकटातही हसू शकते, रडतानाही गाऊ शकते. विश्वास ज्या गोष्टीवर तिचा, त्यासाठी जगाशी लढू शकते. हृदय तुटले तरीही तिचे, ती पुन्हा जगणे शिकवते. स्वतः जळत राहून अख्खे घर प्रकाशाने सजवते. देवदूत चक्रावून गेला, म्हणाला, सगळेच दिले तू हिला, मग परिपूर्ण आहे काही की काही कमी ठेवले हिच्यातल्या जीवाला. देवाने एक सुस्कारा सोडला आणि डोळे त्याचेही पाणवले. सगळे देऊनही देवाला एकच दुःख जाणवले. तो म्हणाला, नाही, परिपूर्ण नाही ती. एक कमतरता मी ठेवलीये जाणता अजाणता. सगळ्या जगाची किंमत राखते, पण विसरते ती स्वतःची किंमत. आणि देवालाही चिंता वाटू लागली. कदाचित आज दुःखी असलेली स्त्री तिच्या समस्येचा उपायच विसरून गेली असेल का? तुम्हाला काय वाटतं? आपल्या प्रत्येक दुःखावर, प्रत्येक संकटावर मात करणारी एखादी सूक्ष्म आणि अद्भुत शक्ती देवाने आपल्यातच दडवून ठेवली आहे का, जी आपण आज पूर्णपणे विसरून गेलो आहोत? विधात्याने स्त्रीमध्ये अशी कोणती अथांग शक्ती दडवून ठेवली आहे जी ती स्वतःच विसरून बसलीये? जेव्हा ही स्त्री संकटाने खचून जाते, दुःखाच्या गर्तेत हरवून जाते, तेव्हा तिने स्वतःची ही हरवलेली किंमत पुन्हा कशी ओळखावी? तिच्या याच अथांग सामर्थ्याची आणि अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आपण लवकरच भेटूया पुढील भागात. तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. स्त्री असणं अमूल्य आहे, पण अनेकदा ती स्वतःच हे विसरून जाते. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी स्त्री नक्कीच असेल, जिच्यात संकटाशी लढण्याचं अमर्याद सामर्थ्य आहे, पण तरीही रोजच्या धावपळीत ती कुठेतरी स्वतःची किंमत विसरली आहे. आज हा व्हिडिओ अशा प्रत्येक स्त्रीला नक्की शेअर करा. तुमचा हा एक शेअर तिच्या मनातील स्वाभिमान आणि तिचं हरवलेलं सामर्थ्य पुन्हा जागृत करेल. तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि मनस्पर्श परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात मनाला स्पर्श करणाऱ्या आणि संकटाला सामोरे जाण्याची हिंमत निर्माण करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.